गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला गेलो आणि आमच्या तिघांसोबत असं काही घडलं कधी विचार पण नव्हता केला. तर राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आपला हा ब्लॉग पाहिलाच आहे बरं का, त्यामुळे फुल सपोर्ट करा. आणि याचं काय चाललंय काय नाही मला काही कळलं नाही. आपली सेल्फी स्टिक घेतोय, मोबाईल लावतो, आपले व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. भाऊ या काकाला बोललो होतं का आम्हाला पुढल्या चौकामध्ये सोडा, पण काय करा काका म्हणते मी चलतो पै तुमच्यासोबत, चला आता. काका तसे बोलले म्हणून काकाला मारलं इग्नोर आणि आम्ही चाललो मेसवर जेवण करण्यासाठी. इतकी भूक लागली होती त्यामुळे पहिलं जेवण करतो भाऊ, कारण काय ना आपले पुढले काम कधी पण चालू जाते. त्यामुळे म्हणलं आधी पोट पूजा करून घेऊया. आपला सागर आहे आणि हा तर नाही का आपली केव्हाची वाट पाहून आता नेमकी येते केव्हा आणि जेवण करते केव्हा. त्यामुळे ताट वगैरे वाढून घेतलं आणि जेवायला बसलो एकदाच. जेवण वगैरे करून घेतलं आणि तेवढ्यात आपला गोनू भाया पण आला होता. मग म्हटलं विचार करत बसलो नेमकं जायचं कुठे आता. विचार तर केला आम्ही आणि तुम्हाला कळ पण नेमका विचार आम्ही केला काय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपला. बाकी आम्ही 3 जण चाललो आणि वाटामध्ये आम्हाला असं काही दिसलं तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा. आणि नेमकं हे आहे तरी काय आणि कशाचं आहे आम्हाला तर काही मेळ लागा नाही. त्यामुळे तुम्ही तेवढं कमेंट करून सांगा. आणि मला असं वाटतं की काल कृष्ण जन्माष्टमी होती आणि त्यातलाच हा काहीतरी भाग असू शकतो की मला असं वाटतंय भाऊ. बाकी तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगाच तुम्ही. आणि मी पण जास्त विचार करण्याचा सोडून दिला आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही तिघं पण बसलो कामगार चौकामध्ये. रेकॉर्ड मी करतो आणि हा तर माझ्या कॅमेऱ्याच्या समोर कॅमेरा आणतो. माझं पण डोकं चाललं नेमकं करू काय. बाकी कामगार चौकाच्या समोर येऊन आम्ही पोहोचलो जय भवानी चौकामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करून आम्ही चाललोय दुसरीकडे. आता जाता जाता आम्हाला असा काही नजारा दिसला ते थांबल्याशिवाय आम्हाला काही पर्यायच नव्हता भाऊ. त्यामुळे गाडी लावली साईडला आणि तुम्हीच बघा पुढचा नजारा कस काय. बाकी आम्ही इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला आलो आणि मूर्त्या एवढ्या खतरनाक होत्या भाऊ. आमचं मन नाही का एवढं रमवलं इथं काही सांगायचा विषय नाही. आणि मनाला असं वाटलं की प्रत्येक मूर्तीचा वेगवेगळा शूट घ्या, पण आमच्याकडे तेवढा टाइम नव्हता. बाकी बाप्पाच्या मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ शूट करून घेतले आणि तेवढं गणू भाई म्हणतो की चला तुम्हाला फुकटात चहा पाहिजे होतो. आणि तुम्हाला तर माहिती आम्ही किती फुकटे. मग काय बसलो गाडीवर निघालो चहाच्या टपरीकडे. आणि तेवढा गणू भाई म्हणतो तुम्हाला यावेळेस पाहिजे तुम्ही फुकटात चहा, पण तुम्हाला दुसऱ्या वेळेस मला पाहिजे लागणार. आम्ही थोडाफार होकार दिला आणि बसलो चहा घ्यायला. फुकटची चहा पिऊन गणू भाईला गोड गोड बाता आणल्या आणि आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट लोकेशनवर. आणि याचं नेमकं चाललंय का भाऊ, हा प्रत्येक व्हिडिओ मध्ये असं का करतोय मला काही कळण झालं. आणि दुसऱ्या लोकेशनवर जाताना आम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्यांचं एवढं सुंदर दुकान दिसलं. त्यामुळे तुम्हाला तर माहिती आता काही विषयच नाही भाऊ. मग काय गणू भाईला म्हणलं घी गाडी आपल्या साईडला आणि निघालो आम्ही दुकानामध्ये. परत दुकानामध्ये पाऊल टाकला आणि आम्हाला एवढ्या खतरनाक आणि सुंदर मूर्त्या पाहायला मिळाल्याचा कधी विचार पण नव्हता केला. बाकी गणेश चतुर्थी जवळ आली होती त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी मूर्त्या वगैरे आधीच बुक करून ठेवल्या होत्या. बाकी आमच्या खिशामध्ये नाही का पैशाची एक पण दमडी नव्हती बरं का, पण आम्ही काय विचार केला पाहायला कुठे पैसे जाते आपली. आणि मग काय लागलो आम्ही बाप्पाच्या मूर्त्या बघायला. मूर्त्या एवढ्या सुंदर होत्या असं वाटतं की लगेच घेऊन टाका, पण आपल्याकडे 1 पण रुपया नव्हता भाऊ. बाकी आम्ही पण बाप्पाच्या मूर्त्या बघून आनंद घेतो. तुम्ही पण थोडाफार आनंद व्हिडिओच्या माध्यमातून घ्या भाऊ, कारण आपण दुसरं काही करू शकत नाही. बाकी बाप्पाच्या मूर्त्या एवढ्या सुंदर होत्या आणि त्या नेमक्या घडवल्या कशा याचा पण जास्त विचार मनामध्ये येऊ लागला. बाकी गणपती बाप्पाला प्रार्थना वगैरे केली. शहरामध्ये आम्ही ज्या कामासाठी आलो ते कामाचं यशस्वीरित्या पार पडू दे, बाकी काही विषय नाही भाऊ. बाकी गणपती बाप्पाला प्रार्थना करून आम्ही चाललो होतो, पण आमचं मन काही इथून निघालं नव्हतं. आणि मनामध्ये फक्त एवढं विचारायचं की प्रत्येक मूर्त आपल्या घरी घेऊन जावं, पण आपलं काही तेवढं बजेट नव्हतं. त्यामुळे आम्ही पण काही जास्त विचार केला नाही आणि परत बाप्पांच्या मूर्त्या बघायला लागलो. आणि आपला तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जाताना तेवढं सबस्क्राईब करून घ्या. बाकी गणपती बाप्पा मोरया, भेटूया कधीतरी, बाय.